आज आपण ॲक्च्युली यंग एक्सपेरिमेंट कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की दिस इज द फर्स्ट एक्सपेरिमेंट की थॉमस यंग या शास्त्रज्ञाने 1801 साली लाईटचं नेचर त्याचा पडताळा करण्यासाठी 1801 साली सर्वात अगोदर एक्सपेरिमेंट केला आणि त्यांनी प्रूव्ह केलं की लाईट in the form of wave or transverse wave. मग तो एक्सपेरिमेंट कसा आहे त्याचं नाव यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट 1801 साली किंवा यंग एक्सपेरिमेंट. डबल स्लिट का म्हटलं तर इथं S1 आणि S2 फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन स्लिट आहेत म्हणून यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. पण आपण पाहूया की थॉमस यंग्स ह्या शास्त्रज्ञाने हा जो एक्सपेरिमेंट केला आहे ह्याच्या आधारे त्यांनी प्रूव्ह केलं की लाईटचं जे नेचर आहे ते वेव्ह नेचर आहे. अकॉर्डिंग टू द सायंटिस्ट थॉमस यंग्स ही यूज्ड प्लेन वेव्ह फ्रंट. त्यांनी एक्सपेरिमेंट करण्यासाठी प्लेन वेव्ह फ्रंटचा वापर करा. In figure, S is the primary source of light. जसं आपण बल्बची लाईट असते घरामध्ये किंवा सनलाईट आहे ही आपण याच्या पाठीमागे शिकलोय प्रायमरी आणि सेकंडरी सोर्स. हा प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आहे एस. ह्याच्यापासून काय होणार आहे लाईट बाहेर पडणार आहे. त्यानंतर इथं आपल्याला एक लेन्स दिसतोय म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये आपण पाहिलं की दिस young double slit experiment consists of a source. This is the primary source and this primary source emits the light. Then there is convex lens. नंतर काय आहे screen. There is a opaque screen. AB एक स्क्रीन आहे पडदा आहे आणि त्याला दोन छिद्र केलेले आहेत. एक या ठिकाणी आहे दुसरं या ठिकाणी आहे आणि त्याला आपण S1 आणि S2 असं नाव दिलंय. त्याला आपण स्लिट म्हटलंय. छिद्र गोल असतं आणि छिद्र म्हटलं तर आपण असं गोल छिद्र असतं. स्लिटला अशी उभी रेष केली जाते. ही रेष आहे म्हणजे म्हणून आपण त्याला म्हटलंय किंवा मग आपण छिद्र असेल त्याला पिन होल असं म्हटलं जातं. पिन होल म्हणजे लहानचं छिद्र आणि स्लिट म्हणजे अशी उभी रेषा अशा प्रकार छिद्रच पण थोडंसं त्याला सिलेंड्रिकल आकार असलेलं छिद्र म्हणजे असे ह्या AB ह्या पडद्याला स्क्रीनला दोन छिद्र आहेत. पहिल्याला नाव दिलं आपण S1 आणि दुसऱ्याला नाव दिलं S2. त्यानंतर दुसरी एक स्क्रीन आपण त्याच्या मागे बिहाइंड द AB स्क्रीन देयर इज अनदर स्क्रीन से PQ. असा एक दुसरा एक पडदा आहे की त्याला नाव दिलं PQ. आपण सुद्धा घरामध्ये आपल्याला टॉर्च असेल आणि त्याच्यामध्ये आपण जर आडवा कागद लावला तर लाईट पुढे जात नाही. परंतु त्याला जर छिद्र पाडलं त्या कागदाला तर त्या छिद्रावर लाईट पुढे पास होते आणि ते भिंतीवर आपलं भिंत म्हणजे ही PQ स्क्रीन असेल. म्हणजे अशा प्रकारे त्या बॅटरी आपला मेन सोर्स झाला म्हणजे S. पडदा AB म्हणजे तुमचा कागद झाला. कागदला जर तुम्ही छिद्र पाडलं तर छिद्रामधून लाईट पुढे पास होते आणि भिंतीवर पडते ती म्हणजे PQ. म्हणजे अशा प्रकारे हे सेटअप आहे एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ किंवा द क्रॉस सेक्शन ऑफ एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ यंग एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये सोर्स आहे कॉन्व्हेक्स लेन्स आहे. त्यानंतर पहिला पडदा AB आहे त्याला दोन स्लिट आपण घेतले S1 आणि S2. दुसरा पडदा आहे PQ. अशा प्रकारचं हा सेटअप आहे अँड दिस कॉन्व्हेक्स लेन्स इज प्लेस्ड बिटवीन स्लिट AB अँड सोर्स ऑफ लाईट S. नाउ अ प्लेन वेव्ह फ्रंट इज मेड fall on the screen AB. The plane wave front coming from source or primary source S is incident on slit
narrow slit S1 and S2, and this light coming from source S, and this source S is far away from the screen. ह्या स्क्रीन आणि S मध्ये थोडंसं आपण अंतर घेतलेलं आहे, आणि ह्या अंतरामुळे ह्याच्यावर जे लाईट येणार आहे ती पूर्ण पॅरलल लाईट येण्यासाठी आपण काय केलंय, अ कॉन्व्हेक्स लेन्स इज प्लेस बिटवीन प्रायमरी सोर्स अँड स्लिट. ह्याच्यामुळे काय होईल, द ऑल रेज कमिंग फ्रॉम प्रायमरी सोर्स is incident firstly this convex lens, and this light out coming from this lens, this light is parallel beam of light. कशी असेल मग, parallel beam of light म्हणजे सोर्स पासून येणारी लाईट जर ह्या लेन्स वर पडली तर लेन्स पासून जी पुढे जाणारी लाईट आहे ती कशी असणार आहे, सर्व parallel rays असणार आहे. and all the parallel rays is incident on screen AB. हे सर्व रे कुठे येणार आहेत, ह्या स्क्रीन AB वर येतात, आणि त्या स्क्रीनला दोन स्लिट आहेत, दोन असे सिलेंडर आकाराचे छिद्र आहेत, एक S1 आणि S2. when the light, the rays coming from screen AB or reach at point S1 and S2, then the S1 and S2 acts as a secondary source of light. ज्या वेळेस ह्या प्रायमरी सोर्स पासून येणारी लाईट, येणारा प्रकाश किंवा येणारी वेव्ह ह्या AB पडद्यापर्यंत येईल आणि ती लाईट कुठे येईल, ह्या S1 आणि S2 पर्यंत पोहोचल, तर S1 आणि S2 काय करतील, ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. हे कुणाचं काम करणार आहे, सेकंडरी सोर्सचं काम करणार आहे. द रेज जे पॅरलल रेज आहे, ज्यावेळेस ते पडद्यावर येतील, पहिला पडदा AB वर, त्यावेळेस हे जे S1 आणि S2 हे दोन छिद्र आहेत, दोन स्लिट आहेत, त्याच्यापासून लाईट पुढे पास होणार आहे, परंतु ते दोन छिद्र किंवा दोन स्लिट हे काय असणार आहे, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. देन फॉर बेटर रिझल्ट, जर आपल्याला चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर डिस्टन्स बिटवीन दिस स्लिट, म्हणजे हा दोन स्लिट मधलं अंतर हे किती असलं पाहिजे, दिस डिस्टन्स इज अबाउट 2 to 4 mm. जर आपल्याला चांगला रिझल्ट पॅटर्न पाहिजे असेल, इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला वेल डिफाईन किंवा शार्प पाहिजे असेल, तर ह्या दोन स्लिट मधलं अंतर हे किती ठेवलं पाहिजे, कमीत कमी 2 mm आणि जास्तीत जास्त 4 mm. तसं फिगर मध्ये दाखवताना आपल्याला खूप मोठं दिसतंय, परंतु ऍक्च्युअल डिस्टन्स बिटवीन S1 and S2 किंवा डिस्टन्स बिटवीन दिस टू स्लिट इज व्हेरी स्मॉल, अबाउट 2 to 4 mm. इतकं हे लहान अंतर आहे, आणि एवढं जर अंतर घेतलं तर काय होतं, आपल्याला जो इंटरफरन्स पॅटर्न फायनल स्क्रीन जी आहे आपली PQ त्याच्यावर तो पाहायला भेटतो. देन and observing the another screen behind the AB screen, त्या ठिकाणी आपण आणखी एक स्क्रीन घेतलेली, त्याचं नाव आहे PQ. त्याला मात्र आपण कुठं छिद्र किंवा स्लिट किंवा पिन होल पाडलेला नाही, असा एक डार्क कलरचा पडदा आपण त्या AB पडद्याच्या मागे प्लेस केलेला आहे. द ऑल वेव्ह फ्रंट, कारण की रे कशा आहेत, आता सोर्स पासून जे येणारे रे जे AB पडद्यावर पोहोचले ते कसे पॅरलल आहेत. हेन्स ऑल द रे किंवा ऑल वेव्ह फ्रंट इज अ प्लेन वेव्ह फ्रंट. म्हणजे या ठिकाणी AB पर्यंत येणारी जी वेव्ह फ्रंट आहे सोर्स पासून, ही कशी असणार आहे, प्लेन वेव्ह फ्रंट. म्हणजे ऑल वेव्ह फ्रंट कमिंग फ्रॉम सोर्स S is a plane wave front. When the ray reach at first screen, that is AB screen
and also reach at source S1 and S2, then immediately these two sources S1 and S2 acts as a secondary source of light and emit the cylindrical wavefront or cylindrical wavelet. काय करतात हे इथपर्यंत ज्या वेळेस इकडून येणार आहे हे प्लेन वेवफ्रंट आहे, परंतु इथून पुढं सोर्स पासून जी लाईट पुढे पास होणार आहे ह्याचे दोन रे असणार आहेत. हे दोन रे S1 and S2, the secondary source S1 and S2 is same distance from source S, hence the light out किंवा वेवफ्रंट जे S1 आणि S2 पासून पुढे जाणार आहे किंवा S1 किंवा S2 पर्यंत जे वेवफ्रंट येणार आहे, जी वेवलेट येणार आहे किंवा जी वेव पोहोचणार आहे त्यांचे फेज इन द फेज असेल किंवा त्यांचा फेज सेम असेल ॲट ऑल टाइम. का तर S1 आणि S2 सोर्स पासून सारख्या अंतरावर आहेत म्हणून त्यांचा जो फेज असणार आहे तो त्यांचा सर्वांचा सारखा असतो. आणि S1 आणि S2 पासून जे पुढे पास होणार आहे आपण पाहिले S1 आणि S2 सोर्स आहेत, वेव्ह सारखा आहे, म्हणजे ती वेव्ह काय आपण कालच पाहिलंय क्रिस ट्रप अल्टरनेटली प्रोड्यूस करणार आहे. आणि ही जी पहिली आपल्या जांभळ्या कलरची रेषा दाखवली आपण ही इथं दिसते ते क्रिस्ट, नंतर पिंक कलरची दिसते तुम्हाला इथं, त्याला आपण ट्रप म्हणजे गुलाबी रेषा ट्रप, आणि ही जी जांभळ्या कलरची आहे त्याला आपण क्रिस्ट म्हणू. पहिला जो सोर्स S1 आहे त्याच्याभोवती सुद्धा क्रिस ट्रप अल्टरनेटली घडत जातात. जो सेकंडरी सोर्स आहे त्याच्याभोवती सुद्धा क्रिस ट्रप अल्टरनेटली पास होतात. आणि इन बिटवीन द स्क्रीन AB and screen PQ, these two source of light काय करणार आहे, PQ च्या दिशेने जाणार आहेत. बट these two sources of light or light waves overlap to each other. काय घडतात ते एकामेकीमध्ये ओव्हरलॅप होतात. आणि when the crest of first wave or first source S1 is overlap or coincide with crest of second wave or trough of first source coincide with trough of second wave, then the resultant intensity is high. आपण कालच पाहिलंय की पहिल्या सोर्सची क्रिस्ट किंवा पहिल्या वेव्हची क्रिस्ट आणि दुसऱ्या वेव्हची क्रिस्ट जर एकत्र आली, ओव्हरलॅप झाली किंवा कोइन्साइड झाली, किंवा पहिल्या वेव्हची सोर्सचा ट्रप दुसऱ्याचा ट्रप जर ओव्हरलॅप झाला, कोइन्साइड झाला, तर रिझल्टंट इंटेन्सिटी वाढते, मॅक्सिमम होते, अँड द इमेज ऑफ दॅट रिझल्टंट इंटेन्सिटी इज ऑब्झर्व ऑन द स्क्रीन. काय दिसतंय त्या स्क्रीनवर, जी PQ स्क्रीन आहे त्याच्यावर ज्यावेळेस काय घडेल, पहिल्या वेव्हची क्रिस्ट आणि दुसऱ्या वेव्हची क्रिस्ट ज्यावेळेस एकत्र येईल, कोइन्साइड होईल, त्यावेळेस पडद्यावर आपल्याला मॅक्सिमम इंटेन्सिटीचा स्पॉट दिसतो, पॅटर्न दिसतो, अँड दॅट इज कॉल्ड ब्राईट स्पॉट. त्याला काय म्हटलं जातं, ब्राईट इमेज आपल्याला त्या PQ स्क्रीन वर दिसणार. जे फायनल आपण इथं PQ स्क्रीन घेतली, इथं काय होतंय, ब्राईट इमेज आपल्याला दिसते. कधी दिसते, जर इंटेन्सिटी मॅक्सिमम झाली, एम्प्लिट्यूड मॅक्सिमम झालं, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम झालं, तर त्या ठिकाणी आपल्याला ही जी मॅक्सिमम लिहिलं आहे ते इंटेन्सिटी मॅक्सिमम आहे. आणि जे सेंटरला असते सोर्स पासून एकदम सरळ रेषेत सेंटरला जी आपल्याला इमेज मिळणार आहे ती इमेज ही त्याची इंटेन्सिटी जास्त असते, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सेंटरला ब्राईट असा इमेज दिसते, and that is called bright point. We observe on the screen, that is PQ screen, high intensity चा आपल्याला एक डार्क असा पॉइंट दिसतो आणि त्याला आपण ब्राईट दिसतो, त्याची इंटेन्सिटी जास्त असते. आणि ज्या वेळेस पहिल्या सोर्सची क्रिस्ट आणि दुसऱ्या सोर्सची ट्रप
किंवा पहिल्या सोर्सचा ट्रफ आणि दुसऱ्या सोर्सची क्रिस कोइन्साइड होईल, ओव्हरलॅप होईल, देन द इंटेन्सिटी इमिजिएटली झिरो. तर इंटेन्सिटी झिरो होते किंवा मिनिमम होते आणि वी ऑब्झर्व इमेज ऑफ दॅट लो इंटेन्सिटी इज डार्क. त्याची इमेज आपल्याला कशी दिसते, पडद्यावर डार्क दिसते. आणि या ठिकाणी बघा आता मिनिमम मिळाले म्हणजे त्या ठिकाणी त्या इंटेन्सिटी कमी झालेली आणि अशा प्रकारे आपल्याला डार्क मी याप्रमाणे गेले आणि ब्राईटला आपण असं सेट केलेले. हा भाग म्हणजे ब्राईट आणि इथं आपल्याला डार्क अशी इमेज पडद्यावर दिसते. अँड हे सतत घडत असतं पहा, कारण की तर एक नाही, पहिली वेव क्रिस ट्रफ ह्याच्यात सुद्धा अनेक आहे, सेकंडचे क्रिस ट्रफ अनेक आहे. म्हणजे अशा प्रकारे सेंटरला मॅक्झिमम इंटेन्सिटी येते, नंतर मिनिमम मॅक्झिमम, खाली सुद्धा मॅक्झिमम, नंतर मिनिमम असे अल्टरनेटली मॅक्झिमम इंटेन्सिटी मिनिमम इंटेन्सिटी असं घडत राहतं. आणि हा जो PQ स्क्रीन आहे याच्यावर आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न दिसतो इन द फॉर्म ऑफ ब्राईट अँड डार्क इमेजेस और स्पॉट. अँड दॅट ब्राईट अँड डार्क इमेज और स्पॉट इज कॉल्ड फ्रिंज. त्याला काय म्हटलं जातं, फ्रिंज और फ्रिंजेस और बँड्स. ज्या PQ स्क्रीनवर आपल्याला हा जो पॅटर्न दिसतो ना, ब्राईट डार्क, त्याला म्हणतात फ्रिंजेस और बँड. आणि प्रत्येकाचं मधलं अंतर हे सारखं असतं, म्हणजे हा मॅक्झिमम आणि मिनिमम याच्यामधलं जे अंतर आहे तेच अंतर या दोघांचं आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स मात्र सारखं असतं. आणि जे ब्राईट आणि जे डार्क आपल्याला रिझन मिळाले ते ह्या पडद्यावर ब्राईट आणि डार्क जो रिझन मिळतो, जे इमेजेस मिळतात, दिस इज कॉल्ड फ्रिंजेस और बँड्स. त्याला काय म्हणतात, फ्रिंजेस किंवा बँड असं म्हटलं. आणि टोटल जो पॅटर्न आहे, द टोटल किंवा होल पॅटर्न ऑब्झर्व ऑन द स्क्रीन PQ इज कॉल्ड इंटरफरन्स पॅटर्न किंवा इज कॉल्ड द इंटरफरन्स पॅटर्न, शार्प इंटरफरन्स पॅटर्न ऑन द स्क्रीन. म्हणजे अशा प्रकारे यंग्सने ह्या एक्सपेरिमेंटद्वारे त्या पडद्यावर आपल्याला मिनिमम मॅक्झिमम, म्हणजे आपण याच्या अगोदर सुद्धा शिकलोय पहा की कन्स्ट्रक्टिव्ह मॅक्झिमम असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, मिनिमम असेल तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे अशा प्रकारे मिनिमम मॅक्झिमम म्हणजे लाईटचं नेचर मिनिमम मॅक्झिमम कुणाचं असतं, ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये क्रिस ट्रफ म्हणजे अशा प्रकारे लाईटचं नेचर हे ट्रान्सव्हर्स वेव्ह सारखं आहे. हे सर्वात अगोदर 1801 साली थॉमस यंग्स ह्या शास्त्रज्ञाने त्याच्या एक्सपेरिमेंटद्वारे डबल स्लिट एक्सपेरिमेंटद्वारे प्रूव्ह केले. अशा प्रकारे हा एक्सपेरिमेंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेमध्ये हा 3 मार्काला विचारला जातो की एक्सप्लेन द डबल स्लिट एक्सपेरिमेंट. तर याच्यामध्ये आपल्याला फिगर महत्वाची आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये आहे की कधी कधी परीक्षेला प्रश्न विचारला जातो एक प्रकारला, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ यंग्स एक्सपेरिमेंट. तर इम्पॉर्टंट काय आहे, पहिलं इम्पॉर्टंट आहे दिस इज द फर्स्ट एक्सपेरिमेंट टू डेमॉन्स्ट्रेट ट्रान्सव्हर्स नेचर ऑफ लाईट. म्हणजे हा पहिला एक्सपेरिमेंट आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे की तो पहिलाच एक्सपेरिमेंट आहे की त्या एक्सपेरिमेंटद्वारे लाईटचं नेचर हे वेव्ह आहे किंवा ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे प्रूव्ह झालं. म्हणजे पहिलं त्याचं इम्पॉर्टंट काय आहे, दिस इज द फर्स्ट एक्सपेरिमेंट टू डेमॉन्स्ट्रेट ट्रान्सव्हर्स नेचर ऑफ लाईट. आणि सेकंड आहे दिस इज द सक्सेसफुली एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन द वेवलेंथ ऑफ लाईट कमिंग फ्रॉम सोर्स. ह्या सोर्स पासून जी लाईट येते त्याची वेवलेंथ सुद्धा यांनी काढली, परंतु तो भाग आपल्याला नाही. किंवा द पोझिशन ऑफ फ्रिंजेस किंवा पोझिशन ऑफ इंटेन्सिटी ऑफ फ्रिंजेस
हे जे फ्रिंजेस आपल्याला मिळणार आहे डार्क आणि स्पॉटच्या स्वरूपात, त्यांची पोझिशन आणि त्यांची इंटेन्सिटी किती असते हे जर मॅथमॅटिकली आपल्याला काढायचं झालं तर त्याला म्हणतात ॲनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ द इंटरफरन्स पॅटर्न. आणि तो आपण दुसऱ्या तासाला पाहणार आहोत की ह्या ज्या फ्रिंज स्क्रीनवर मिळणार आहेत त्यांची पोझिशन कशी असते, मिनिमम इंटेन्सिटी असेल तर त्या ठिकाणी कशी पोझिशन असते, मॅक्झिमम असेल तर किती असते, त्याची वेवलेंथ किती असते, हा भाग आपण ॲनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ इंटरफरन्स पॅटर्नमध्ये पाहणार आहोत.